कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशी ही स्थिती नाही. ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. मुलीची 10वीची परीक्षा संपल्यानंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. वर्षा बंगल्यावर कामाख्या देवी समोर कापलेल्या रेड्याचे शिंग पुरले, त्यामुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत. राऊतांचा निशाणा. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राऊतांवर कारवाई करावी, बावनकुळेंचं प्रत्युत्तर. माझ्या पक्षातला निर्णय कोर कमिटीशी बोलून घेईन. निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करावा लागतो, सल्ले घ्यावे लागतात. मुंडेंप्रमाणे भाजपतल्या एखाद्या मंत्र्यांसंदर्भात वाद झाला असतो तर काय करणार, या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. अंजली दमानियांकडून माझ्यावर मोघम आरोप, दमानियांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार. मंत्री धनंजय मुंडे संतापले. टीका करताना दमानियांचा अंजली बदनामिया असा उल्लेख. पुराव्यानिशी मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली, मला बदनामिया म्हणण्यापेक्षा म्हणायला हवं, दमानियांकडून प्रत्युत्तर. तर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला, स्वतः न्यायालयीन लढाई लढण्याचीही तयारी. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 350 कोटींचा घोटाळा, टेंडर काढण्याआधीच पुरवठादारांना पैसे दिले, पुरावे दाखवत अंजली दमानियांचा गंभीर आरोप. मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी. महाराष्ट्रात पीक विमा योजनेत भ्रष्टाचार, घोटाळ्याची चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी. चौकशीत कुणीही दोषी आढळल्यास कारवाई करू, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आश्वासन. शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही असं नाही, दमानिया आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावणाऱ्यांना शुभेच्छा. मुंडेंचा सूचक इशारा, सर्व आरोपही फेटाळले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील षडयंत्रात धनंजय मुंडे सहभागी, हत्या आणि खंडणीसाठी मुंडेंनीच आरोपींना पाठवलं होतं. जरांगेंचाही मुंडेवर निशाणा. सीडीआर तपासण्यासह मुंडेंवर 302 लावण्याची मागणी. आष्टी उपसा सिंचन योजनेचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार. अजितदारांना कार्यक्रमाचं निमंत्रण. तर डोळ्याच्या ऑपरेशनमुळे धनंजय मुंडे गैरहजर राहणार. एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता, खडसेंच्या भाजप प्रवेशाची जिल्ह्यात चर्चा. भाजप प्रवेशाबाबत खडसेंकडून मात्र अद्याप कुठलाही दुजोरा नाही. दलित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाणांना जामीन मंजूर. आज पत्रकार परिषद घेऊन आरोपांवर उत्तर देणार. सगळेच गद्दार होऊ शकत नाही हे सुरजने दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंकडून कौतुक. चौफेर टीकेनंतर अभिनेता राहुल सोलापूरकरची दिलगिरी. शिवरायांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, तसा विचारही करू शकत नाही. माझं वक्तव्य तोडून विपर्यास करण्यात आला. सोलापूरकरकडून शिवप्रेमींची माफी. शिर्डी दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर 2 मोठे निर्णय. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची बदली, तर साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल. पहाटे 4 ऐवजी आता सकाळी 6 वाजताची कामाची वेळ. तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळाचा विरोध. तर कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून ते उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. एस, एल, के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणी पुरवठा बंद. पुण्यात 3 नवीन जीबीएस संशयितांची नोंद. जिल्ह्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, 60 रुग्णांवर आयसीयूत उपचार, तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर. राज्यात आतापर्यंत 130 जीबीएस रुग्णांचे निदान. पुण्यात आता खासगी आरो प्लांटच्या पाण्याचेही नमुने दूषित. महापालिकेच्या तपासणीत 30 पैकी 19 प्रकल्पांचं पाणी अशुद्ध. आयुक्तांकडून संबंधित आरो प्लांटवर कारवाईचे आदेश. माढाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज सोडत. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार. रेल्वेत 32,000 जागांसाठी मेगा भरती होणार. उमेदवारांना 22 तारखेपर्यंत अर्ज भरता येणार. फक्त राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण प्रमाणपत्र पात्र ठरणार.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला सुरुवात. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. 8 तारखेला निकालानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री ठरणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.